शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव साईनाथ दुर्गे आपल्यासोबत आहेत। सकाळपासून मतदान होत आहे। माहीमकर मोठ्या प्रमाणामध्ये माहीम दादरकर रस्त्यावरती उतरून मतदान करतायत। कशा पद्धतीचा सकाळपासून प्रतिसाद आहे मतदारांचा आणि कशी वाटते ही लढत एकूणच या मतदारसंघातली? नाही, माहीम विधानसभेत मला असं वाटतं मतदारांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि आम्ही सकाळपासून प्रत्येक बूथवर जातोय, आमच्या टेबलावर जातोय आणि तुम्ही दिसता एक चांगली लढत आणि असं वाटतं की इथे आमचा विजय निश्चय आहे। महेश बळीराम सावंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार हे निश्चित विजय होणार आणि 23 तारखेला दिवाळी साजरी करू आम्ही। किती विजयाचा विश्वास आहे? कारण विद्यमान आमदार जे आहेत ते शिवसेनेचेच आहेत, मात्र शिवसेना शिंदे गटाचे आहेत, मात्र महेश सावंत हे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्यानंतर माहीम दादरकरांची नेमक्या अपेक्षा काय आहेत आणि किती बदलाची अपेक्षा आहे? नाही, माहीम दादरकर यांनी जे काही 2.5 वर्ष पाहिलं आहे आणि एक नवीन चेहरा ते अपेक्षित करतायत, पण तो नवीन चेहरा जो आहे तो एक सामान्य कार्यकर्ता असावा आणि जनतेमध्ये जाणारा, जनतेची समस्या समजणारा आणि महेश सावंत यांना मत म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मत असं एक लोकांनी निश्चय केलेला आहे आणि लोकांना पुन्हा एकदा महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाचं सरकार महाराष्ट्रात पाहायचं आहे। म्हणून महेश सावंत यांना मत म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मत आणि आमचा विजय हा निश्चय आहे। माहीममधल्या या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे, कारण याच मतदारसंघात राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदा निवडणूक लढत आहेत आणि कुठेतरी उमेदवार समोर नसावा अशा पद्धतीची चर्चा जी सुरुवातीला होती, मात्र तिरंगी लढत या मतदारसंघामध्ये होताना पाहायला मिळते। ते पहिल्यांदा निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत। तुम्ही कशा पद्धतीने पाहता या सगळ्याकडे? लोकशाहीमध्ये सगळ्यांनाच अधिकार आहे आणि सगळ्यांना शुभेच्छा असतात निवडणूक लढण्यासाठी, परंतु मला असं वाटतं महेश सावंत हे अनेक वर्ष आज तळागाळात काम करतायत आणि उद्धव साहेबांनी हा जो एक सामान्य कार्यकर्ता जो दिलेला आहे आणि गेली 2.5 वर्ष त्यांनी माहीम विधानसभेत आणि विभाग क्रमांक 10 हा चांगल्या पद्धतीने सांभाळला आहे आणि प्रत्येक जनतेच्या अडीअडचणीला सामान्य कार्यकर्त्याच्या नेहमीच फोन घेणं, त्यांना भेटणं, संपर्कात राहणं आणि जिथे जिथे समस्या असतील ते सोडवण्यासाठी त्याचे 100% देणं आणि म्हणूनच उद्धव साहेबांनी जो काही उमेदवार दिला आहे महेश सावंत हा शिवसेनेतला आहे आणि शिवसैनिक एक निष्ठावंत कडवट शिवसैनिक आहे आणि मला असं वाटतं जनतेने पण त्यांना स्वीकारलेलं आहे आणि हे तुम्हाला आजच्या सकाळच्या जे काय मतदान होतं आहे त्याच्यामधून दिसून येतं आहे आणि 23 तारखेला हे आपल्या सर्वांना त्या निकालातून सुद्धा दिसून येईल। आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि भाजप आणि त्यांची महायुती आहे, मात्र भाजपची इथले पदाधिकारी जे आहेत किंवा अंतर्गत लोक आहेत ती कुठेतरी मनसेच्या बाजूने उघडपणे भूमिका घेताना पाहायला मिळतात। एकीकडे महायुतीचा धर्म पाळण्याबद्दल ज्या गोष्टी होत आहेत, स्वतः पंतप्रधानांची सभा सुद्धा होते आणि त्यांच्यामध्येच कुठेतरी ताळमेळ दिसून येत नाही। नाही, आदरणीय पंतप्रधान यांची सभा आपण पाहिली की खुर्च्यांची सभा होती ती सगळ्यांनीच पाहिली। आता हा त्यांचा अंतर्गत वाद असेल किंवा अंतर्गत विषय असेल त्याच्यात मला काय बोलायचं नाही, पण नक्कीच त्यांच्यामध्ये एक कुठेतरी संभ्रम आणि कन्फ्युजन आहे आणि मला असं वाटतं हा जो काही सगळं वातावरण आहे आणि माहीम विधानसभेत आपण पाहिलं ज्या पद्धतीने स्थानिक आमदारांनी मुजोरी केलेली आहे आणि गोळीबार केला, गणपती बाप्पाच्या मिरवणुकीच्या वेळीच काय प्रकरण घडलं आणि एकंदरीत भ्रष्टाचार म्हणा, एकंदरीत तीच कामं परत काढणं हे लोक सगळे बघतायत, जनता बघते आणि मला असं वाटतं आता बदल निश्चित आहे आणि तो बदल एक सर्वसामान्य शिवसैनिक यांच्या रूपाने आज माहीम विधानसभेला मिळणार आहे आणि तो म्हणजे महेश सावंत। 23 तारखेला विजयाचा गुलाल महेश सावंत उधळतील का आणि राज्यातली परिस्थिती महाविकास आघाडीचे काय असेल? 23 तारखेला महेश सावंत सोबत आमचे सगळे हे जे शिवसैनिक आहेत, निष्ठावंत शिवसैनिक आहेत, ज्येष्ठ शिवसैनिक आहेत, मला असं वाटतं सगळे जॉईंट किलर ठरणार आहेत। राज्यातली परिस्थिती काय असेल महाविकास आघाडी? राज्यातली परिस्थिती तुम्ही बघताय, मला असं वाटतं सगळं राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडीची सरकार येणार आहे, महाराष्ट्राचं स्वाभिमान पुन्हा प्राप्त होणार आहे आणि आम्ही सगळेच त्यासाठी उत्सुक आहोत। फक्त आम्ही गाफील राहणार नाही आहोत, आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत, काउंटिंगच्या क्षणापर्यंत आम्ही सगळे सज्ज राहणार आहोत आणि काम करणार आहोत। सगळ्या जनतेला काय आव्हान करताय? जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी मतदारांना काय आव्हान आहे? जनतेला आम्ही सगळ्यांनीच आवाहन करतो की आपण उतरा आणि या महाराष्ट्रासाठी, या देशासाठी आपण मतदान केलं पाहिजे आणि जी काय परिस्थिती आज महाराष्ट्रात उद्भवली आहे, कालसुद्धा तुम्ही पाहिली ज्या पद्धतीने पैशाचा बाजार सुरू आहे या महाराष्ट्रात कधी नव्हे, हे पहिल्यांदा मला असं वाटतं हे सगळं हे बदलणं फार गरजेचं आहे। सो आपण सगळ्यांनी उतरा आणि मतदान करा।
धन्यवाद. साईनाथ दुर्गे आपल्यासोबत होते. आणि जास्तीत जास्त मतदारांनी घरातून बाहेर पडून मतदानाचा हक्क बजावावा. त्याचबरोबर माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महेश सावंत हे मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील. त्याचबरोबर राज्यात सुद्धा महाविकास आघाडी जिंकून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ अमित शिगवण सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.